नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ झोपलेला असतो आणि पार्थला काव्यासोबतचे क्षण आठवत असतात. म्हणजे त्याला काव्यासोबत घालवलेला वेळ आठवत असतो. काव्य आणि त्याचं जे बॉन्ड होतं ते कशा पद्धतीने वाढत गेलेला होता. काव्या त्याच्यासोबत कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायची. सुरुवातीचं असलेलं त्यांचं नातं आणि आता काव्या त्याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्व झाली होती, या सगळ्या गोष्टी पार्थला आठवत असतात. काव्याने त्याला पाठीमागून येऊन मारलेली मिठी त्याला आठवत असते. काव्या त्याच्यासोबत जी भांडण करायची, जी मस्करी करायची, दोघंही बोका आणि मांजर म्हणत एकमेकांच्या अंगावर फिसकरत जायचे, ते सगळं पार्थला आठवत असतं. आणि पार्थच्या चेहऱ्यावर तो आनंद सुद्धा दिसत असतो. म्हणजे पार्थ गालातल्या गालात हसत असतो. पार्थला छान वाटत असतं. काव्यासोबतच्या आठवणींमुळं तो खुश झालेला असतो. परंतु अचानक टेबलवरचा एक बॉक्स खाली पडतो आणि पार्थ जागा होतो. पार्थच्या लक्षात येतं, म्हणजे इथे पण काव्यांची आठवण माझ्या डोक्यातून जातच नाहीये, हे सगळं पार्थच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की काय करू, ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करणार आहे, हा विचार पार्थच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण काव्या माझ्या आठवणीतून जातच नाहीयेत. तेवढ्यात तो मोबाईल पाहतो, तर त्याच्यावरती काव्याने व्हॉइस नोट पाठवलेले असतात. देशमुख, अहो खाल्ली का पेस्ट्री, तुम्ही दिली होती ना, सेम तशीच दिलेली आहे मी. आणि तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला ना काय होतंय ते, तुम्हाला माझी आठवण येते ना. हे सगळे व्हॉइस नोट काव्याने त्याला पाठवलेले असतात आणि त्या व्हॉइस नोट तो ऐकत असतो. तो म्हणतो, काय करू, खरं तर भूक लागली, आत्ता काय करू, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तो म्हणतो काहीतरी खाऊन घेतो. कारण पार्थला अशीच अर्ध्या रात्री वगैरे भूक लागते हे काव्याला चांगलंच माहिती आहे. मग पार्थ आता उठायला लागतो आणि किचनमध्ये जातो, का तर त्याला काहीतरी खायचं आहे. इकडे पार्थला खरं तर राग येण्यापेक्षा वाईट वाटलेलं असतं की असं का, जीवाने जर मला आधी सांगितलं असतं तर गोष्टी मी सोडवू शकलो असतो, असं पार्थला वाटत असतं. कारण इतके दिवस ज्या जीवाला मी गिल्ट देत होतो, त्याला मी म्हणत होतो की तुला काय माहिती. कारण जेव्हा त्यांचं नातं सुरुवातीला बिघडलेलं होतं त्यावेळेस. आता पार्थ किचनमध्ये येतो, म्हणतो पिठलं असेल, पिठलं पाहतो पिठलं नसतं. मग चपाती पाहतो, चपातीही संपलेली असते. तो म्हणतो फ्रीजमधलं दूध घेतो आणि तो पिऊन झोपतो, असं त्याच्या डोक्यात आलेलं असतं. मग फ्रीजकडे जातो, दुधाचं भांडंही रिकामच असतं. तो म्हणतो आता काय करू. आणि तेव्हा तो पेस्ट्रीचा जो बॉक्स आहे तो त्याला दिसतो. आता पेस्ट्रीचा बॉक्स पाहिल्यानंतर पार्थ म्हणत असतो की चला, म्हणजे ही पेस्ट्री तरी खाता येईल, एवढा विचार पार्थच्या डोक्यात सुरू असतो. आणि मग त्याला आठवतं ते म्हणजे मानिनीचं बोलणं, पेस्ट्री देणारी ही तुझीच आहे आणि त्याचबरोबर पेस्ट्री ही तुझीच आहे, असं मानिनीने त्याला सांगितलेलं असतं. हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की तो पेस्ट्रीचा बॉक्स घेतो आणि आता पेस्ट्री खायला सुरुवात करणार असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही, आणि आता पार्थने पेस्ट्रीचा बॉक्स घेतलेला आहे आणि तो पेस्ट्री खाण्यासाठी तयार झालेला आहे. त्याला ती पेस्ट्री खायची आहे. आणि काव्याचं बोलणंही त्याला आठवत असतं की देशमुख, अहो स्पेशली तुमच्यासाठी ती पेस्ट्री पाठवलेली आहे. हे जे काय काव्या बोलत असते त्याच्याबद्दल तिला जे वाटत असतं ते पाहिल्यानंतर खरं तर पार्थला खूप छान वाटत आहे. आणि पार्थने ती पेस्ट्री खाण्यासाठी बॉक्स उघडलेला असतो, त्यातून ती पेस्ट्री प्लेटमध्ये काढलेली असते. आणि पार्थ ती पेस्ट्रीचा एक घास घेतो आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर तो फोटो येतो, तो म्हणजे काव्या आणि जीवाचा. ज्या पद्धतीने ते दोघं जण रिॲक्ट झालेले होते, म्हणजे ज्या पद्धतीने ते दोघं जण एकमेकांच्या जवळ आलेले होते, तो फोटो त्याच्या डोळ्यांसमोर येतो आणि त्याला वाईट वाटतं. त्या क्षणी त्याच्या हातातला चमचा गळून पडतो. कारण काव्या आणि जीवाचं जे नातं होतं ते वेगळंच होतं आणि आपण त्यांच्यामध्ये आलो ह्या गोष्टीचं त्याला वाईट वाटत असतं. इकडे मात्र पार्थ विचार करत असतो की करू काय. आणि त्याचबरोबर जीवासुद्धा आता झोपेत असतो आणि त्यालाही कंटिन्युअसली आठवत असतं ते म्हणजे की नंदिनी बरोबरचं त्याचं वागणं, आणि त्याला वाईट वाटत असतं. पार्थ आता सकाळी उठतो आणि आवरायला सुरुवात करतो. तर जीवाला नंदिनीसोबत ट्रिपमध्ये जातानाचे क्षण आठवू लागतात. जीवाला ते सगळं आठवत असतं. जीवाला खूप छान वाटत असतं. कारण कितीही काहीही झालं तरीही नंदिनी माझी आहे हे त्याला जाणवत असतं. पण अचानक नंदिनी सगळी बॅग भरून घर सोडून चाललेली आहे ही गोष्ट त्याला दिसते आणि त्याला त्रास होऊ लागतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय होतंय, नाही नंदिनी तू जाऊ नको, नंदिनी तू जाऊ नको, नंदिनी ऐक ना माझं, असं म्हणत तो झोपेतच ओरडायला सुरुवात करतो.
करतो तेव्हा मात्र इकडे मानिनी तिथं आलेली असते. मानिनी पाहते की जीवाला किती त्रास होतोय, कारण नंदिनी त्याला सोडून गेलेली आहे. ही गोष्ट काही केल्या त्याला सहनच होत नाही. हे सगळं मानिनीला दिसत असतं. मानिनी म्हणते की काय करू मी, कशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, हा विचार मानिनीच्या डोक्यात असतो. मानिनी जीवाच्या जवळ येते. जीवाला म्हणते की जीवा उठ, जीवा उठ. जीवाला म्हणते की काही नाही झालेलं, कोण नाही चाललेलं. तेव्हा जीवा म्हणत असतो की नाही, नंदिनी सोडून जाते मला. तेव्हा जीवाला मानिनी सांगू लागते की हे बघ, आई कधी जागा होतो, कोणी नाहीये जात. अरे मला ना खरंच बरं वाटतंय. या सगळ्यातून एका गोष्टीची मला जाणीव होते की काही झालं तरीही माझी मुलं अजूनही आशा सोडलेली नाही. त्यामुळं काळजी करू नको जीवा, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं मानिनी इकडे जीवाला सांगत असते. जीवा मात्र तेवढाच खुश झालेला असतो आणि जीवा म्हणत असतो पण आई, नंदिनी ऐकेल का. तेव्हा मानिनी म्हणते हे बघ, काही झालं तरीही आशा सोडायची नाही, सगळं अगदी व्यवस्थितच होणार आहे, असं मानिनी त्याला सांगत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो की चालेल, आणि जीवा या सगळ्या गोष्टी शांतपणे घेत असतो. आणि त्याचबरोबर जीवा म्हणत असतो पण आई. तेव्हा मानिनी त्याला विचारते पण ही वळकटी म्हणजे ही वळी का ठेवलेली आहे. तेव्हा तो म्हणतो की नंदिनी होती ना, तेव्हा मी आणि नंदिनी असं झोपायचो, पण काही झालं तरी मला माहिती आहे नंदिनी परत येणार आहे, त्यामुळे या रूममध्ये जे जसं आहे ते तसंच ठेवायचं आहे. नंदिनी आली की ती स्वतः ती वळकटीही काढेल, असं तो सांगू लागतो. त्यानंतर इकडे किचनमध्ये आता रम्या आलेली असते. रम्या पाहते तर पार्थ आमलेट बनवत असतो. तेव्हा रम्या म्हणते अरे पार्थ सरक, मी देते बनवून तुला. तेव्हा पार्थ म्हणतो माझी मी घेतोय ना, मला चेंज हवं आहे आयुष्यामध्ये माझ्या, म्हणून हे सगळं करतो. तेव्हा रम्या म्हणत असते अरे त्या काव्याने एवढं सगळं करून ठेवलंय आणि काय चेंज हवंय. तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं ना तुला, मला चेंज हवंय, माझी मी घेतो. ती म्हणते ठीक आहे, माझ्यासाठी पण आमलेट बनव, मी ब्रेड भाजायला घेते. असं म्हणत तिने ब्रेड भाजायला पॅन ठेवते आणि त्याच वेळी तिथेच ती असते, लुडबुड करत असते. ही गोष्ट पार्थला काही आवडतच नसते. आणि तेवढ्यातच काव्याचा व्हिडिओ कॉल येतो. काव्याचा व्हिडिओ कॉल पार्थसोबत बोलण्यासाठी आलेला असतो. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे रम्या तो कॉल मुद्दामहून घेत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की नाही, अजिबात तो कॉल उचलू नकोस. परंतु इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते की अरे असं काय करतोयस पार्थ, ऐक तरी मी काय म्हणते ते, असं ती सांगत असते. पण पार्थ म्हणतो की कॉल घेऊ नकोस. आता रम्याला ऐकायचंच नाहीये आणि रम्याला मात्र तो कॉल घ्यायचा असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो तुला मी सांगितलंय ना, पण रम्या शेवटी तो फोन उचलते आणि पार्थ सोबत बोलायचं आहे म्हणून काव्या एका वेगळ्याच मूडमध्ये असते. आणि काव्या इकडे गुड मॉर्निंग असं म्हणत असते आणि नेमकं त्याच वेळी समोर रम्या पाहून पाहते काव्याला खूप राग येतो. काव्या म्हणते काय, तू काय करतेस, माझ्या नवऱ्याचा मोबाईल तुझ्याकडे कसा आलेला आहे, कसं आहे त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं, तू विसरलेस का. नाही विसरले असशील तर पुन्हा आठवण करून देते. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, मोबाईल तू हातात घेतलाय म्हणजे त्या दिवशीचा तुझा हात दुखायचा थांबलेला दिसतोय, असं काव्या बोलत असते. त्या क्षणी रम्याला आठवतं म्हणजे या काव्याने त्या दिवशी आपला हात पिरगळलेला होता. ती म्हणते हो ना, थांबला ना माझा हात. कसं आहे माहिती आहे का, माझ्या पार्थने मला खूप छान अशी हातांचा एक्सरसाइज घेतला ना, त्यामुळं माझा आता हात थांबलेला आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र काव्या म्हणते हो का. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे ना, शेवटी भाऊ बहिणीचीच काळजी घेणार ना. तेव्हा रम्याला राग येतो. रम्या म्हणते काय बोललीस तू. तेव्हा काव्या म्हणते हो ना, कसे पार्थ आणि तू भावा बहिणीचंच नातं आहे ना तुमचं, बरोबर आहे, मग भावाने काळजी घेतलीच पाहिजे बहिणीची. हे जेव्हा ऐकते तेव्हा मात्र रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला अजिबात आवडलेलं नसतं की हे सगळं काय आहे. आणि ती म्हणत असते की नाही, तू जे काय बोलतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण मी आणि पार्थ मित्रमैत्रिणी आहोत, आमच्यामध्ये कोणतंही भावा बहिणीचं नातं नाही. काव्या म्हणते तुझा जरा प्रॉब्लेम आहे ग, तू एवढी मोठी झाली, लग्नाला आलीस ना, पण तुला ना नाती मात्र कळत नाहीत. नाही तुला सांगतेच एकदा. त्याच्यावरती रम्या गप्प बसत नाही. ती म्हणते बरोबर आहे ना, म्हणून तर धीरासारख्या भावाला जवळ जाताना त्याच्या तुला लाज नाही वाटली. हे ऐकल्यानंतर पार्थला खूप राग येतो. पार्थ ओरडतो रम्यावरती आणि म्हणू लागतो की शांत हो जरा, तू कळतंय का तुला तू काय बोलतेस ते. आणि पार्थ तिथून निघून गेलेला असतो. खरं तर पार्थ निघून गेलाय या गोष्टीचा सुद्धा आता रम्या गैरफायदा घेत असते. रम्या म्हणत असते की बरोबर आहे, चला जे झालं ते चांगलंच झालेलं आहे, कारण पार्थने तिथून जाणंच गरजेचं होतं, हा विचार आता रम्या करत आहे. तेव्हा मात्र इकडे काव्याला खूप राग आलेला असतो. नंदिनीने पोहे बनवलेले असतात आणि नंदिनी मात्र
काव्याला म्हणत असते की हे घे. काव्याने मात्र पटापट प्लेटमध्ये पोहे वाढून घेतलेले असतात आणि काव्या ते पोहे इतके भरभर खात असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, अगं काय चाललंय तुझं, ठसका लागेल तुला. तेव्हा काव्या म्हणते की काय करू मग, कारण त्या रम्याला कळतच नाहीये ती वाटेल ते बोलत आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, मग काय होणार आहे सांग. तुला असं वाटतं का त्या रम्याने तुला समजून घ्यावं व स्वतःनी कुशीत घेऊन तुझी समजूत घालावी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे कधीच नाही होणार आहे. कारण ह्या गोष्टी होण्यासारख्या नाहीयेतच ना, कारण त्यांना ती संधीच मिळालेली आहे. तेव्हा काव्या म्हणते की कसं आहे माहितीये का, अख्ख्या जगाबरोबर लढायला मी तयार आहे, पण तू आणि पार तुम्ही दोघांनी मला माफ केलं पाहिजे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, बरोबर आहे, आम्ही दोघांनी तुला माफ केलं पाहिजे. पण अगं इतके दिवस मला सांग, मी तुझ्याबरोबर जीवांसोबत बोलत होते, तुझ्यासमोर जीवा मला घास भरवत होते, मला पाणी देत होते, माझी काळजी घेत होते. मग तू तेव्हा का नाही बोललीस, तेव्हा का तुला असं वाटलं नाहीये की या गोष्टी आपण क्लिअर कराव्या. तेव्हा काव्या म्हणत असते, अगं नंदिनी ताई तसं नाहीये काय. काव्या नंदिनीला समजवत असते, परंतु नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनीचं एकच म्हणणं असतं की का माझ्यापासून, कारण माझ्या मनात राग नाहीये ग, मला वाईट वाटतं, दुःख झाले की माझ्या बहिणीचं सुख मी हिरावून घेतलेलं आहे. असं म्हणत नंदिनी म्हणत असते की मागत असते आणि म्हणत असते की आयुष्यभर मला खरंच गिल्ट वाटत राहणार आहे की मी माझ्या बहिणीचं आयुष्यातलं सुख काढून घेतलेलं आहे, त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, तसं नाहीये नंदिनी ताई, खरंच सांगते तसं काही नाहीये. असं म्हणत काव्या बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की मला माहिती आहे. आणि मग नंदिनीला पारचा फोन येतो आणि नंदिनी बाहेर जाते, कारण तिला आवाज ऐकायला येत नसतो. काव्या पण तिच्या मागे जाते. काव्या म्हणते, काय बोलतात मला ऐकायला पाहिजे. असं म्हणत काव्या सुद्धा तिच्या मागे मागे गेलेली असते. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की आपण भेटूया का LP रोडवरच्या मिलन कॅफेमध्ये. तेव्हा इकडे पार्थ असं बोलल्याबरोबर नंदिनी म्हणते की हो चालेल, आणि मग मला तुम्ही ॲड्रेस पाठवा, पण काही विशेष नाहीये ना. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, मी असंच भेटायचं म्हणतोय. काव्या म्हणते की चला, म्हणजे काव्याला पण ॲड्रेस कळालेला असतो. आणि मग आता नंदिनी आणि पार्थ जिथे भेटायला जाणार आहेत तिथं आपण जायचं हे काव्या ठरवते. नंदिनीला वाईट तर वाटलेलं असतं, पण आता पार्थने भेटायला बोलवलंय, पार्थला नक्की काय बोलायचंय हा विचार नंदिनीच्या डोक्यात सुरू असतो. इकडे जीवा आवरत असतो आणि तेवढ्यातच काव्याचा फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, हा बोल काव्या. तेव्हा काव्या म्हणते की आज ना पार्थ आणि नंदिनीताई भेटणार आहेत. तेव्हा तो म्हणतो की मग आपण काय करायचं. तेव्हा काव्या म्हणते की ते कॅफेमध्ये भेटणार आहेत, तर मला असं वाटतंय की आपण चौघांनी भेटलं पाहिजे, कारण या सगळ्याचे साक्षीदार आपण आहोत, आपणच आरोपी आहोत आणि सगळं आपणच आहोत. तर ह्या गोष्टी आपण भेटून सोडायला पाहिजेत. आणि मोस्टली आपण कॅफेमध्ये आहोत, आपण त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्यांना जरी राग आला तरी ते दोघं रिॲक्ट होणार नाहीत, त्यामुळे आपण त्यांना भेटायला कॅफेमध्ये जाऊया. तेव्हा काव्याने हे सांगितल्यावर जीवा म्हणत असतो की चालेल, आणि जीवा म्हणतो की अगदी बरोबर आहे, मी पोहोचतो. असं म्हणत ते आता तेही दोघं तिथे भेटायला जाणार असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की नंदिनी तिथं पोहोचलेली असते आणि त्याच वेळी नंदिनी म्हणत असते की काय करू, कशा पद्धतीने मी गोष्टी करू, असं नंदिनी बोलतच असते. तेव्हा मात्र नंदिनी आता कॅफेत आहे, तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि जीवाला आलेलं पाहून नंदिनी म्हणते की तुम्ही इथे. तो म्हणतो की हो, पार्थ आता गेला काव्यासोबत, म्हणून मी आलेलो आहे इथं, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणत असते की काय. तेव्हा तो म्हणतो की आपल्या कॅफेतल्या आठवणी तर खूप छान आहेत ना, कारण आपण कॅफेमध्ये कशा पद्धतीने भेटायचो बोलायचो हे तर माहितीच आहे ना तुला. असं म्हटल्याबरोबर इकडे तो म्हणतो की आठवते का आपल्याला आनंद निवास परत मिळाला होता, तेव्हा आपण या कॅफेमध्ये आलेलो होतो आणि या कॅफेमध्येच आपण सेलिब्रेट केलेलं होतं. हे सगळं तो तिला आठवण करून देत असतो आणि तो खुश असतो. कसं आहे मग चकाचक बाई, अगं आनंद आणि सुख दोन्ही मिळवता येतं परत. आनंद निवास परत मिळवलाय तर आपल्या आयुष्यातला आनंद का मी माघारी मिळवू शकत नाही. तेव्हा नंदिनी तिथून उठून चाललेली असते. जीवा तिचा हात पकडतो आणि तिला म्हणू लागतो की चकाचक बाई ऐक तरी, अगं कसं आहे माहिती आहे का, एक तरी संधी दे, कारण मला माझी बायको नेहमी सांगते आनंदी कोणीही राहू शकतं, सुखात ठेवणारा असला पाहिजे. आणि मग मात्र तो म्हणतो की तो मीच आहे सुखात ठेवणारा, मी तुला सुखात ठेवू शकतो, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र नंदिनी या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि ती म्हणत असते की म्हणजे नंदिनीला खरं तर या सगळ्या गोष्टींचं खरंच खूप छान वाटलेलं असतं. आणि नंदिनी या सगळ्या गोष्टी पाहत असते, ऐकत असते आणि तेवढ्यात तिच्या गालावरती तेवढी स्माईल सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती ती दिसत असते. आणि तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. पार्थ विचारतो, काय झालं नंदिनी,
तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, काही नाही झालेलं. नंदिनीला आठवलेलं असतं की जीवा तिथं होता, मग अचानक पार्थ कसं काय आलाय. म्हणून नंदिनी पार्थकडे पाहत राहते, परंतु नंदिनीच्या लक्षातच येत नाही की तिला ते पडलेलं स्वप्न होतं. आणि तेव्हा मात्र नंदिनी पार्थला विचारू लागते काय झालं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्थने काव्यासाठी काही पुस्तक आणलेले असतात जे मेन्ससाठी काव्याला लागणार आहेत. आणि तेव्हा मात्र काव्याने ती पुस्तकं वाचली पाहिजेत. तेव्हा नंदिनी म्हणते की एवढी काळजी करता, अजूनही तुमच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, प्रेम नाहीये, पण गिल्टला मात्र भरपूर जागा आहे, असं पार्थने नंदिनीला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांच्या दोघांच्याही मनात गिल्ट आहे की आपल्या बहीण भावंडांनी आपल्याला का फसवलं, का आपल्याशी असं वागलेले आहेत. हेच गिल्ट त्यांना दोघांनाही त्रास देत आहे. त्यावेळेस नंदिनी पार्थची समजूत घालते. दोघंही इमोशनल झालेले असतात. आणि त्याच वेळी नंदिनी पार्थला म्हणू लागते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं नंदिनी पार्थला सांगत असते. त्याचबरोबर काव्य आता कॅफेच्या बाहेर निघालेली असते. तेव्हा उन्हाळक्या करणारी काही मुलं तिथं असतात आणि ते काव्याला म्हणत असतात की तीच ना ती देशमुखांची, नाही मोहितेंची मुलगी, जिने धीराला आणि त्याच्या नवऱ्याला एकाच वेळी तिथे मॅनेज करत होती, तीच ना ती, असं म्हणत ते सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र नंदिनी तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुम्ही, जी काही उन्हाळक्यापणा करताय ना तुम्ही, ते बंद करायचं आहे, असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र ती मुलं म्हणत असतात की तू कोण ग, आणि तुझंच आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि तू तिचीच बाजू घेऊन बोलते. तेव्हा नंदिनी म्हणते तोंड सांभाळून बोलायचं, बहीण आहे ती माझी. आणि असं म्हणत नंदिनीने त्या पोरांच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली आहे आणि नंदिनी खंबीरपणे पाठीशी उभी राहिलेली आहे. ते पाहून मात्र काव्याला खूप बरं वाटलेलं आहे. आणि फायनली काव्याला कुठंतरी आधार वाटलेला आहे की माझी नंदिनी ताई अजूनही माझ्यासोबत आहे. ह्या गोष्टी काव्याला खरंच खूप बऱ्या वाटलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.